देवगड जामसंडेमध्ये सध्या कचऱ्याचा प्रश्न पेटलाय। गेल्या 7 वर्षापासून नगरपंचायत इमारतीजवळच डम्पिंग ग्राउंड तयार झाले। त्यामुळे भाजपचे नगरसेवक प्रचंड आक्रमक बनले आणि त्यांनी नगराध्यक्षांना धारेवर धरले। लांजामध्ये चौपदरीकरणाअंतर्गत सर्व्हिस रस्ता मजबूत तयार करून देण्याची मागणी, तशा आशयाचे निवेदन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तहसीलदारांना देण्यात आले। अलिबाग शिवनगर दळी चेंडरे येथे घरफोडीची घटना घडली। फिर्यादी प्रशांत जाकाते यांचे घर फोडून चोरट्यांनी 6 लाखाचा ऐवज लंपास केला। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा तपास सुरू आहे। आंबोली घाटाला पर्यायी केसरी फणसवडे मार्ग होणार कधी, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। पावसाळ्यात आंबोली घाटात सातत्याने दरडी कोसळतात, तेव्हा आंबोलीला पर्यायी मार्गाची केवळ चर्चाच होताना दिसते। रोहा तालुक्यातील कोलाड, वरसगाव, खाम भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले। जोरदार पावसामुळे रब्बी हंगामातील शेतीसह आंबा, काजू आणि रानमेव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। गोव्यात लईराई जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या निमित्ताने रात्री होमखंड पेटवण्यात आले। हजारो भाविकांनी जत्रोत्सवाचा आनंद लुटला, तसेच धोंडबंधू निखाऱ्यावर चालत गेले। दोडामार्ग तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून वीज पुरवठा ठप्प पडलाय। वीज नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीज कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले। देवरुखच्या डिंगणी चाळकेवाडीच्या माळरानावर लागलेल्या वणव्याची तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली। वणव्यात शेकडो काजू कलमे जळून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये सोमवारी सायंकाळी 3:30-4च्या सुमारास वादळी वाऱ्यासह हलका पाऊस कोसळला। जोरदार वाऱ्यामुळे धुळीचे लोट उठले, कडक उन्हात अचानक ढग दाटून आले आणि सर्वत्र काळोख पसरला। जोरदार पावसाची अपेक्षा होती, मात्र पावसाचा शिडकावा झाला। ढगांचा गडगडाटही होत होता। आमदार निरंजन डावकर यांनी सोमवारी रत्नागिरी श्री भैरीबुवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले। आणि जेव्हा ज्या जणांची आपण जे काय सांगत सवना करतात त्याप्रमाणे आपण जे काय मनोभावाचा हेतू असेल तो आपला हेतू त्यांचा त्या ठिकाणी जेव्हा परिपूर्ण कर आणि हा तुझा मान ज्याने आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तो आपला मान्य करून घे, प्रार्थना करा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।